राम राम भावी पोलिसांनो, कसं काय? ग्राउंडचा सराव जोरात सुरू आहे ना? गड्यांनो, अंगावर खाकी सरवायची असेल तर फक्त पळून चालणार नाही, डोकं पण सुसाट चालवावं लागेल. चला तर मग आज इतिहासाचा इंगा बघूया. 10 कडक प्रश्न विचारणार आहे. ज्याला उत्तरं येतील तोच खरा वर्दीचा मानकरी. बघा बरं तुमच्यात किती दम आहे. लेट्स स्टार्ट. प्रश्न 1. 1857च्या उठावात तात्या टोपे यांचं मूळ नाव सांगा बरं. अ. धोंडूपंत. ब. रामचंद्र पांडुरंग येवलेकर. क. तात्या विंचू. ड. नानासाहेब. उत्तर पर्याय ब. रामचंद्र पांडुरंग येवलेकर. ज्यांचं हे चुकलं त्यांनी तात्यांची तलवार फक्त फोटोतच बघायची का आता? लक्ष द्या जरा. प्रश्न 2. आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी अंदमान आणि निकोबार बेटांना काय नाव दिले होते? अ. स्वराज्य आणि स्वातंत्र्य. ब. शहीद आणि स्वराज्य. क. आझाद आणि क्रांती. ड. भारत आणि माता. उत्तर पर्याय ब. शहीद आणि स्वराज्य. शाबास. सावरकरांच्या त्या कोठडीची आठवण ठेवा, चुकून चालणार नाही. प्रश्न 3. शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा आमचा वाघ कोण? अ. शाहू महाराज. ब. महात्मा ज्योतिराव फुले. क. डॉक्टर पंजाबराव देशमुख. ड. कर्मवीर भाऊराव पाटील. उत्तर पर्याय ब. महात्मा ज्योतिराव फुले. हे उत्तर चुकलं असतं तर ग्राउंडवर 10 राऊंड एक्स्ट्रा मारायचा दंड लागला असता तुम्हाला. प्रश्न 4. बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? अ. बाळशास्त्री जांभेकर. ब. जगन्नाथ शंकरशेठ. क. दादाभाई नवरोजी. ड. भाऊ दाजी लाड. उत्तर पर्याय ब. जगन्नाथ शंकरशेठ. नानांचा नादच खुळा. 1852 साल होतं ते. नाना शंकरशेठ यांनी ही मुहूर्तमेढ रोवली होती. प्रश्न 5. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाच्या विचारांचा मोठा पगडा होता? अ. महात्मा फुले. ब. न्यायमूर्ती रानडे. क. लोकमान्य टिळक. ड. आगरकर. उत्तर पर्याय ब. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आद्य क्रांतिकारकाचा हा गुरुमंत्र ध्यानात ठेवा, परीक्षेत हमखास येतो. प्रश्न 6. मुकनायक सुरू करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी रसद म्हणजे मदत पुरवली होती? अ. सयाजीराव गायकवाड. ब. राजर्षी शाहू महाराज. क. सयाजीराव महाराज. ड. विठ्ठल रामजी शिंदे. उत्तर पर्याय ब. राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूरच्या राजानं माणसं पारखली होती गड्या, विसरू नका. प्रश्न 7. भारतात पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली होती? नाव सांगा बरं. अ. जमशेदजी टाटा. ब. कावसजी नानाभाई दावर. क. दादाभाई नवरोजी. ड. जगन्नाथ शंकरशेठ. उत्तर पर्याय ब. कावसजी नानाभाई दावर. 1853 साल. हे चुकलं तर मग गिरणीत कामाला जावं लागेल बरं का. प्रश्न 8. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना नक्की कोणत्या तारखेला केली होती? अ. 10 एप्रिल 1875. ब. 1 मे 1875. क. 10 मे 1857. ड. 15 ऑगस्ट 1875. उत्तर पर्याय अ. 10 एप्रिल 1875. तारीख पाठच ठेवा, नाहीतर परीक्षा तुमची तारीख करेल. सावध राहा. प्रश्न 9. होम रूल लीगची स्थापना टिळकांनी कोठे केली होती? अ. मुंबई. ब. बेळगाव. क. पुणे. ड. नाशिक. उत्तर
पर्याय ब बेळगाव. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हाय हे बेळगावलाच गरजले होते टिळक. प्रश्न 10. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? बघा बरं, येतंय का? अ. लोकमान्य टिळक. ब. गोपाळकृष्ण गोखले. क. न्यायमूर्ती रानडे आगरकर. उत्तर पर्याय क. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर पाहुणं किती प्रश्नांची दांडी गुल झाली? स्कोअर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर 10 पैकी 8 बरोबर आले असतील तर तुमची वर्दी पक्की समजा. नाहीतर पुन्हा पुस्तकं उघडा, जोमाने सराव करा आणि अंगावर वर्दी मिळवाच. गड्यांनो, जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब ठोकूनच पुढे जा, कारण खाकी मिळवेपर्यंत आपण थांबणार नाही. पुन्हा भेटू. तोवर राम राम आणि जय हिंद.